बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. या 11व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. कालपर्यंत 7 भाग झालेले आहेत. आज आपण 8वा भाग पाहणार आहोत. कालपर्यंत म्हणजे भाग नंबर 7 पर्यंत आपण 196 पर्यंत ओव्या पाहिलेल्या आहेत. आज 197 पासून पुढच्या ओव्या आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी भाग नंबर 7 मध्ये म्हणजे काल काय झालेले आहे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. अध्याय नंबर 11 म्हणजे याला विश्वदर्शन योग सुद्धा म्हणतात. आता विश्वदर्शन म्हणजे काय, किंवा हे अर्जुनालाच का मिळालं, भगवंताने अर्जुनावर एवढी कृपा का केली, हे सगळं आपण पाठीमागच्या भागांमध्ये पाहिलेले आहे. भाग नंबर 7 मध्ये सुद्धा आणि 6 मध्ये सुद्धा भगवंताचं जे विश्वदर्शनाचं जे रूप आहे, त्यांचं जे स्वरूप आहे, त्याचं भरपूर वर्णन आलेलं आहे. आणि इथून भाग नंबर 8 मध्ये 9 मध्ये सुद्धा भगवंताच्या स्वरूपाचं विश्वरूपाचं दर्शन, विश्वरूपाचंच वर्णन येणार आहे. आपण पाहिलं की विश्वरूपाचं दर्शन ज्यावेळेस अर्जुनास मिळतं, भगवंत ज्यावेळेस म्हणतात की मी आता तुला विश्वरूप दाखवतो, पण विश्वरूप दाखवल्यानंतर सुद्धा अर्जुनाला काहीच आकलन होत नाही. आणि तो भगवंत ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस अर्जुनाकडे पाहतात, तर तो स्वस्थ बसलेला असतो आणि त्याची उत्कंठा अजून कमी झालेली दिसत नाही. त्याच्यावरून भगवंताच्या लक्षात येते की याला हे विश्वरूप लक्षात येत नाहीये. मग त्यावेळेस भगवंत त्याला विचारतात की तुला काय उत्कंठा अजून तशीच आहे, तुला हे काय आकलन झाले नाही का. तर त्यावेळेस अर्जुन म्हणतो की कसे होईल, कारण चक्षुंनी हे विश्वरूप आकलन होण्यासारखी गोष्टच नाहीये. मग भगवंत त्याला अर्जुनास ज्ञानचक्षुंनी समजून घेण्यासाठी ज्ञानदृष्टी देतात. आणि मग भगवंताला अर्जुनाला हे विश्वरूप दर्शन लक्षात येऊ लागतं. आता भाग नंबर 8 मध्ये आपण पुढे जाऊयात. त्यासाठी श्लोक नंबर 10चा श्लोकार्थ पहिल्यांदा आपण बघूयात. त्या विश्वरूपात अनंत मुखे, अनंत नेत्र आणि अनंत अद्भुत दर्शनीय प्रकार होते. त्यामध्ये अनंत सुप्रकाशित अलंकार होते व अनंत चकचकीत आयुधे उचलून धरलेली होती. आता हे विश्वरूप कसं होतं आपण पाठीमागच्या भागात पाहिलेलं आहे की जसं झरोक्यातून आपल्याला अणुरेणू फिरताना दिसतात, झरोक्यातून येणाऱ्या ज्या प्रकाशामध्ये रेणू फिरताना दिसतात, त्याप्रमाणे हे विश्वरूप एवढं मोठं होतं की आकाशगंगा भगवंताच्या एक एक सांध्यावर या हे झरोक्यातून येणारे जसे रेणू फिरतात तसे ते फिरत होत्या. त्याच्यावरून लक्षात घे की हे विश्वरूप किती मोठं होतं, किती विशाल होतं. आता पुढे काय आलेलं आहे
ते समजून घेण्यासाठी आपल्याला ओव्या वाचाव्या लागतील. मग तेथ सैंध देख वदने, जैसे रमानायकाची राजभुवने, नाना प्रकटली निधाने, लावण्य श्रेयीची, की आनंदाची वने सासिन्नली, जैसी सौंदर्या राणी व जोडली, तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे, तयाही माझी एकैके, सावियाची भयानके, काळ रात्रीची कटके, उठावली जैसे, की मृत्युसीची सुखे जाहली, हो काजे भयाची दुर्गे पन्नासिली, की महाकुंडे उघडली प्रलयानयाची. मग पुष्कळ तोंडे पाहिली, ती केवळ विष्णूच्या राजवाड्याप्रमाणे दिसली. जणू काय लावण्य स्त्रीचे भंडारेच उघडली आहेत, किंवा आनंदरूपी वनेच भरास आली आहेत की काय. ज्याप्रमाणे सौंदर्याला राजाधिकार मिळावा, त्याप्रमाणे आल्हाददायक अशी श्रीहरींची मुखे अर्जुनाने पाहिली. काय पाहिलं अर्जुनानं? तर अर्जुनाने त्या विश्वरूपामध्ये भगवंताची पुष्कळ तोंडे पाहिली. भरपूर, एकापेक्षा अनेक तोंडे होती. ती केवळ विष्णूच्या राजवाड्याप्रमाणे दिसत होती, किंवा आनंदरूपी वनेच भरास आलेले आहेत की काय असे वाटावे, अशी ती पुष्कळ तोंडे होती. त्या तोंडातही काही भयंकर, त्या तोंडात काही तोंडे कशी होती? भयंकर होती. जणू काळ रात्रीची सैन्यच उठली आहेत अशी दिसली. सगळीच तोंड सौंदर्यवान किंवा देखणी होती का? नाही. तर त्यातली काही तोंडे भयंकर होती. त्यांना बघितलं की भीती वाटावी अशी भयंकर होती. जणू कशी होती? जणू काळ रात्रीची सैन्यच उठली आहेत की काय, एवढी भयानक आणि भेसूर होती. किंवा मृत्यूलाच तोंड उत्पन्न व्हावी, भयाची किल्लेच उभारावे, अथवा प्रलयाग्नीची महाकुंडेच पेटवावी, त्याप्रमाणे अद्भुत व भयंकर अशी तोंडे अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिली. बघा, अर्जुनाने जे अनेक तोंडे पाहिली, त्यातली काही तोंडे भयंकर होती. असं वाटावं की मृत्यूलाच तोंड उत्पन्न झालेलं आहे, किंवा भयाचे किल्लेच उभारावेत, किंवा प्रलयाग्नीची महाकुंडेच पेटवलेली आहेत की काय. त्याप्रमाणे ही जी तोंडे होती ती अद्भुत व भयंकर अशी होती, की अर्जुनाने पाहिली. आणि पुष्कळ सौम्य अलंकार घातलेली चमत्कारिक अशीही पाहिली. काही तोंडे अकराळ विक्राळ होती, भयंकर होती, पण त्यातली काही तोंडे अद्भुत होती. नाही, काही तोंडे सौम्य सौम्य अलंकार घातलेली चमत्कारिक अशीही पाहिली. तैसी अद्भुते भयासुरे, तेथ वदने देखिले वीरे, आणि के साधारणे साळंकारे, सौम्ये बहुती. पै ज्ञान दृष्टीचे नि अवलोके, परी वदनाचा शेवटून टके, मग लोचन ते कौतिके, लागला पाहो. तव नाना वर्णे कमळवने, विकासिली तैसे अर्जुने, नेत्र देखिले पलिंगने, आदित्यांची, तेथेची कृष्ण मेघाचिया दाटी, माझी कल्पांता विजूचिया स्फुटी, तैसिया वनी पिंगळा दठी, भ्रूभंग तळी. हे एक एक आश्चर्य पाहता, तेथे एकेची रूपे पंडुसुता,
दर्शनाची अनेकता प्रतिफळली. त्यांच्या ज्ञानदृष्टीच्या पाहण्याने त्या मुखांचा अंत त्याला लागेना. एवढी मुखे होती, एवढी तोंडे होती, की किती तोंडे त्याचा अंतच लागणं, मोजता येत नव्हती एवढी तोंडे होती. म्हणून डोळे कोठे आहेत ते तो कौतुकाने पाहू लागला. एवढी एवढी तोंडे तर आता डोळे कुठे आहेत म्हणून ते पाहू लागला. तेव्हा नाना रंगाची कमलवनेच विकसित झाली आहेत, अशा सूर्य तेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पंक्ती त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडल्या. बघा, ज्यावेळेस अर्जुन पाहतो चेहऱ्याकडे तर त्याला अनेक मुख दिसतात, कितीतरी तोंडे दिसतात. त्यातली कितीतरी तोंडे अकराळ विकराळ आणि भयंकर असतात, त्यांना बघून भीती वाटावी. आणि काही तोंडे सौम्य होती आणि अलंकार घातलेली होती. म्हणून अर्जुनाने डोळे कुठे आहेत हे कौतुकाने पाहू लागला. तर तेव्हा त्याला नाना प्रकारच्या नाना प्रकारची कमलवनेच विकसित झालेली आहेत असे डोळ्याच्या ठिकाणी कमलाची वनेच विकसित झालेली असे आहे असं त्याला वाटलं. अजून काय वाटलं, अशा सूर्य तेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पंक्ती त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडल्या. डोळ्यांच्या पंक्ती म्हणजे काय? डोळ्यांच्या रांगा त्याला दिसल्या. कारण अनेक मुखे होते म्हणलं तर तेवढेच डोळे पण असणार. तर त्याला जणू ते डोळे म्हणजे काय की कमळ जे असतं ते कमळाच्या विकसित विविध रंगाचे कमलेच विकसित झालेले आहेत आणि सूर्य तेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पंक्ती त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडल्या. त्यातच काळ्या कुळकुळीत मेघांच्या गर्दीत कल्पांताचे वेळी विजा चमकतात, त्याप्रमाणे भिवईखाली अग्नीप्रमाणे पिंगट असे नेत्र चमकत होते. डोळे कसे होते? अग्नीप्रमाणे पिंगट होते. कुठे होते? भिवईच्या खाली. त्या एकाच रूपावर एक एक आश्चर्य पाहून विश्वरूपात अनेक गोष्टी भरल्या आहेत असे त्याच्या अनुभवास आले. काय अनुभव आला? की या एकाच रूपावर बरीच आश्चर्य आहेत आणि या विश्वरूपात अनेक गोष्टी भरल्या आहेत असं त्याला लक्षात आलं. मग विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत, मुकुट कोणीकडे आहे व बाहू कोणीकडे आहेत हे पाहण्याची त्याची कौतुकाने इच्छा वाढत चालली. बघा, संपूर्ण शरीर एक एक करून हा अर्जुन पाहत आहे. पहिल्यांदा काय पाहिलं तर अनेक मुखे त्यानं पाहिली. त्यातली बरीचशी मुखे ही अकराळ विकराळ होती, काही सौम्य होती. मग त्यांनी डोळ्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला. तर डोळे म्हणजे कमलवनांच्या रांगाच आहेत असं वाटू लागलं आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी चमकणारे असे ते डोळे होते आणि अग्नीप्रमाणे पिंगट असे नेत्र चमकत होते भिवईच्या खाली. त्या एक एक रूपावर त्याला आश्चर्य वाटू लागलं आणि विश्वरूपात अशा कितीतरी अनेक गोष्टी भरल्या आहेत असा त्याला अनुभव आला. मग त्यानं काय केलं की पाय कुठे आहेत, मुकुट कुठे आहे, हात कुठे आहेत असं बघण्याचा तो प्रयत्न करू लागला. तेथ भाग्यनिधीची तेथ भाग्यनिधी पार्था, काय विफलत्व होईल मनोरथा, काय पिनाक पाणीची या भाता, वायकांडी आहाती, ना तरी चतुरा नयनाचिये वाचे, काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे, म्हणून साधन्ते पण अपरांचे देखिले तेने.
जयाची सोय वेदा ना कळे, तयांचे सकळावय एकेची वेळे, अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले, चरणोनिया मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी, ते नाना रत्न अलंकारी मिरवित असे. बघा, हे विश्वरूपाचं वर्णन आहे. चेहरे कसे आहेत, मुकुट कसे आहेत, डोळे कसे आहेत, हात कसे आहेत, पाय कसे आहेत, हे संपूर्ण विश्वरूपाचं वर्णन या 11व्या अध्यायात आलेलं आहे. पुढे काय म्हणतात बघा, मग विश्वरूपाचे पाय कुठे आहेत, मुकुट कुठे आहे, बाहू कुठे आहेत, ही पाहण्याची इच्छा अर्जुनाच्या मनात निर्माण झाली. मग भाग्यवान असा जो पार्थ, त्याचे मनोरथ विफल होईल का? पार्थ म्हणजे अर्जुन, अर्जुन हा भाग्यवान आहे, मग त्याचं हे मनोगत विफल होईल का? नाही होणार. हे पहा, शंकराच्या भात्यात कधी वाय बाण सापडतील का? वाय बाण म्हणजे वाया जाणारे बाण. शंकराच्या भात्यात कधी वाया जाणारे बाण सापडतील का? नाही. त्याचप्रमाणे पार्थानं म्हणजे अर्जुनानं इच्छा प्रकट केलेली कधी वाया जाणार आहे का? नाहीये. किंवा ब्रह्मदेवाच्या वाचेत लटक्या अक्षरांचे साचे असू शकतील का? साक्षात ब्रह्मदेव आहेत ते, म्हणजे वाचास्पती म्हणतात त्यांना. जे वाचास्पती आहेत, तर त्यांच्या अक्षरात बोबडे शब्द कधी येतील का? कधीच येणं शक्यच नाही ते. म्हणून अपार असे जे विश्वरूप, त्याचा आदी व अंत अर्जुनाने पाहिला. त्या रूपाचा थांग वेदासेही लागला नाही. त्याचे सर्व अवयव एकदम अर्जुनाने दोन्ही डोळ्यांनी पाहिले. अर्जुनाची जी इच्छा होती ती इच्छाच पूर्ण झाली. त्याची इच्छा काय होती? दोन्ही डोळ्यांनी त्याला विश्वरूप पाहायचं होतं, तर ते त्याला पाहायला मिळालं. जे नाना रत्नांच्या अलंकाराने शोभायमान होते व विश्वरूपाचा चरणापासून मुकुटापर्यंत महिमा पाहिला. डोळे भरून त्यानं विश्वरूप पाहून घेतलं. कसं? चरणापासून ते मुकुटापर्यंत. आपण म्हणतो ना नखशिखांत, नखापासून ते मस्तकापर्यंत सर्व त्यानं पाहून घेतलं. अहो, साक्षात विश्वरूप समोर आहे. त्याचे डोळे दिपलेच असतील अर्जुनाचे, असं ते विश्वरूप आहे. भगवंत समोर आले तर ज्याचं भाग्य आहे त्याच्या समोर त्यालाच भगवंत दिसतात. तर हे भगवंतानी विश्वरूप दाखवलेलं आहे, म्हणजे किती भाग्य आहे बघा अर्जुनाचं. परब्रह्म आपुलेनी अंगे, ल्यावया आपणची जाहला अनंगे, तेणे लेणी मी संगे, कायिका सारिखी, जिये प्रभेचिया झळाळा, उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा, जेणे विश्व प्रगटे, तो दिव्य तेज शृंगारू, कोणाची मातीसी होय गोचरू, देव आपण पेची लेले ऐसे विरू, देखत असे, मग तेथेची ज्ञानाची या डोळा, पाहता कर पल्लवा जवस सरळा, तव तोडिती कल्पांतियाचिया ज्वाला, तैसी शस्त्रे झळकत देखे, आपण आग आपण अलंकार, आपण हात आपण हतियार, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे.
जयाचिया किरणांचे निखरेपणे, नक्षत्रांचे होत फुटाणे, तेजे खिळखिळा वनी म्हणे, समुद्री रिघो. मग काळा कुट्ट कल्लोळी कळविळे, नाना महाविजूंचे दांग उमटले, तैसे अपार का देखिले, युधुता युधी. परब्रह्माने आपण स्वतः स्वरूप धारण करून त्या त्याचवर परब्रह्म रूपीच अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभतात म्हणून मी सांगू. परब्रह्माने स्वतः स्वरूप धारण केलेलं आहे, कुठलं? विश्वरूपाचं. त्यावर परब्रह्मानीच अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभतात म्हणून मी सांगू, असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला म्हणत आहेत. ज्या तेजाने चंद्र व सूर्य यांची मंडळे प्रकाशित होतात व ज्या महातेजाने विश्व प्रकाशित होते, त्यांचे जे जीवन ते ब्रह्मरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणती शक्ती होणार? ते अलंकार जे होते ते एवढे तेजस्वी होते आणि स्वयंप्रकाशित होते. म्हणजे त्याच्यावर प्रकाश टाकल्यानंतर चमकतात असे नव्हते, स्वयंप्रकाशित होते, की जे चंद्र व सूर्य यांची मंडळी प्रकाशित होतात व महातेजाने विश्व प्रकाशित होते, त्यांचे जे जीवन ते ब्रह्मरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची इच्छा होणार? एवढे तेजस्वी होते ते. तर अर्जुनाला त्या ब्रह्माने ब्रह्मच अलंकार घातले आहेत असे दृष्टीस पडले. ब्रह्मानेच ब्रह्म अलंकार घातलेले आहेत असे दृष्टीस पडले. मग ज्ञान दृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला. जी भगवंतांनी ज्ञानदृष्टी दिलेली होती अर्जुनास, त्या ज्ञानदृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला. हात कसे ते पाहू लागला, त्या विश्वरूपाचे हात कसे आहेत ते पाहू लागला. ते सरळ असून त्यात कल्पांतीच्या ज्वाला तोडणारी शस्त्रे चमकत आहेत असे दृष्टीस पडले. त्या विश्वरूपाचे हात कसे होते? सरळ होते, अगदी सरळ हात होते, कोपऱ्यात वाकलेले वगैरे असे हात नव्हते, सरळ हात होते. आणि त्यात काय होतं? कल्पांतीच्या ज्वाला तोडणारे शस्त्रे होती. ती शस्त्रे कशी होती? कल्पांतीच्या ज्वाला तोडणारी अशी शस्त्रे होती. ती अर्जुनाच्या दृष्टीस पडली. आपणच शरीर, आपणच त्यावर घातलेले अलंकार, आपणच हात, आपणच हातात घेतलेली हत्यारे व आपणच जीव असे देवांनी आपल्याच ठिकाणी सर्व स्थावर जंगम भरून टाकले होते. देवच ते, चमत्कार असणारच त्यांच्याकडं. काय चमत्कारिक होतं बघा, आपणच शरीर होते देव. देव काय होते? आपणच शरीर, आपणच त्यावर घातलेले अलंकार, आपणच हात, आपणच हातात घेतलेली हत्यारे व आपणच जीव असे देवांनी आपल्याच ठिकाणी सर्व स्थावर जंगम भरून टाकले होते. सर्व स्थावर जंगम म्हणजे काय? समुद्र, आकाश, पाताळ, सूर्य, चंद्र हे सगळं स्वतःच्या स्वरूपामध्ये, आपल्या विश्वरूपामध्ये भगवंतांनी भरून टाकलं होतं. त्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होऊन त्या तेजापुढे अग्नीही दिपून जाऊन समुद्रात शिरला. हे जे तेजस्वी जे रूप होतं, त्या तेजस्वी रूपाच्या प्रखर किरणांनी जे आकाशातले जे नक्षत्र आहेत ना, नक्षत्र म्हणजे काय? चंद्र, सूर्य, तारे, त्यांचे उपग्रह, ग्रह, त्यांचे फुटाणे झाले. कढईत कसे आपण फुटाणे तडा 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 भाजत असताना उडतात ना, तसे फुटाणे झाले. म्हणजे केवढं मोठं विश्वरूप होतं बघा हे.
आणि त्या तेजापुढे अग्नीही दिपून जाऊन समुद्रात शिरला. साक्षात अग्नी तो या तेजापुढे दिपून जाऊन समुद्रात शिरला. मग जणू काय काळा कुट्ट विषाच्या लाटाच उसळल्या आहेत किंवा महाबीजांचे अरण्यच उद्भवले आहे, अशी आयुधे हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरता उगारल्यासारखे अपरिमित हात अर्जुनाने पाहिले. त्या विश्वरूपाचे अपरिमित हात म्हणजे कितीतरी हात होते. बघा, मुख कितीतरी आहेत. अगणित मुख आहेत म्हणजे अगणित डोळे आहेत. अगणित डोळे आहेत म्हणजे अगणित हात सुद्धा असणार आहेत. अगणित हात आहेत. आणि ते हात कसे होते की महाविजयांचे अरण्यच उद्भवले आहे आणि आयुधे आयुधे हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरता उगारल्यासारखे ते हात होते. हातामध्ये हत्यार होती आणि ती दुसऱ्याला मारण्याकरता आपण उगारतो ना, असं खांद्याच्या वर हात नेतो उगारल्यासारखं. असे ते कितीतरी हात अर्जुनाने पाहिले. आता श्लोक नंबर 11 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. अंगावर सुप्रकाशित पुष्पे आणि वस्त्रे होती. ते जे विश्वरूप होतं ते विश्वरूपाच्या अंगावर सुप्रकाशित पुष्पे आणि वस्त्रे होती व अंगाला दिव्य सुवासिक पदार्थ लावलेले होते. दिव्य सुवासिक पदार्थ म्हणजे अत्तर वगैरे असे लावलेले होते. असा सर्व आश्चर्याने भरलेला व बाजूस तोंडे आहेत असा विश्वरूप धारण केलेला देव अर्जुनाने पाहिला. विश्वरूपाचं वर्णन संपलंय का? नाही, अजून आहे वर्णन. ते या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळेल की भेणे तेथुनी काढली दिठी, मग कंठ मुगुट पाहातसे किरीटी, तव सुरत रुची सृष्टी, जयापासोनी का जाहली, जिये महासिद्धीची मूळ पीठे, शिणली कमळा जेथ वावटे, तैसे कुसुमे अति चोखटे, तुरुंबिली देखिली, मुगुटावरी स्तबक, ठाई ठाई पूजा बंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक, माळा दंड. कसे रूप होते पहा की हातात असंख्य शस्त्राच्या भयाने अर्जुनाने तेथून आपली दृष्टी फिरवून तो कंठ व मुकुट याकडे पाहू लागला. अर्जुनाने काय केलं की हाताकडे बघत होता. हात किती होते? असंख्य होते. हातामध्ये काय होती? शस्त्रे होती, आयुधे होती आणि ती शस्त्रे दुसऱ्याला मारण्याकरता उगारल्यासारखी होती हाताने. म्हणून त्या भीतीनं अर्जुनाने तिथून आपली दृष्टी हटवली आणि दृष्टी फिरून तो कंठ आणि मुकुट याकडे पाहू लागला. तेव्हा त्याला असे वाटले की कल्पतरूची उत्पत्ती याच पासून झाली आहे की काय. कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे काय? त्या वृक्षाखाली आपण बसलो आणि आपण कुठलीही इच्छा मनामध्ये आपल्या आली की